प्राध्यापक भरतीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। प्राध्यापक भरतीसाठीच्या 80-20च्या सूत्रामुळे प्राध्यापक भरती रखडलेली आहे। त्यामध्ये आता बदल करून 75-25 असा फॉर्म्युला लागू केला जाण्याची शक्यता आहे। त्यासाठी लवकरच सर्व कुलगुरूंची बैठक बोलावून चर्चा देखील केली जाईल। देशात आता एक देश एक वेळ हे नवीन धोरण लागू होणार आहे। सर्व क्षेत्रामध्ये अचूक भारतीय प्रमाणवेळ निश्चितीसाठी भारतीय काल मानक नियमांमध्ये सुधारणा केली जाते। लवकरच एक देश एक वेळ या धोरणाची अंमलबजावणी केली जाईल। राज्य सरकारकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूहावरती सवलतींचा वर्षावर सुरूच आहे आणि सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनींच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचाही निर्णय घेतलाय। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। लाभार्थी महिलांच्या सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला। सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना आता बचत आणि गुंतवणूक शिवाय स्वयंरोजगाराचे दार खुले होते। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला पडू नये त्यामुळे 50 ते 60% भाज्यांचे दर घसरले। मुसळधार पावसाचा फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला।